कल्याण डोंबिवलीत शिवसेना स्वबळावर लढणार का असा प्रश्न आहे, कारण चिडलेल्या शिवसेनेनं भाजपला वाऱ्यावर सोडलं असल्याचं बोललं जात आहे। महेश पाटील आणि कुणाल पाटील यांच्यात वैर झाल्याचंही बोललं जात आहे। वरिष्ठांचा आदेश आल्यास स्वबळावर लढू, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे। कल्याण डोंबिवलीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश पाटील आणि त्यांच्या भगिनी सुनीता पाटील यांनी प्रवेश केलेला आहे। त्यांनी एक गौप्यस्फोट केलाय की जे माजी नगरसेवक कुणाल पाटील जे आहेत त्यांच्यावर त्या मोक्काचा आरोप आहे असताना जी मदत आहे ती त्यांना मदत करण्यात आली नाही पक्षातून आणि कुरघोडी केल्या गेल्या अशा प्रकारचे वेगवेगळे आरोप त्यांनी केलेले आहेत। प्रत्यक्ष कल्याण ग्रामीणचे आमदार दस्तूर माझ्यासोबत आहेत। काय कसं पाहता या गोष्टीकडे? तुम्हाला मी सांगू इच्छितो, शिवसेना पक्षात कुठल्याही पक्षाचं कुरघोडी होत नसते। येथे आपण आदेशाचं पालन करणारे सर्व शिवसैनिक असतो। वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराने, धर्मेंद्र आनंदीके साहेबांच्या विचाराने झपाटलेला हा शिवसैनिक आहे। त्याच्यामुळे या पक्षात कुरघोडी हे तर विषयच नाही। मी काय पाहतोय, मतदार पाहतायत, आम्ही बघून काय करणार आहे? मतदार उघड्या डोळ्यांनी बघतायत की काय चाललंय या शहरामध्ये। मतदार बघतायत ना। नक्कीच। का तुम्ही काय सांगाल की युवांवर ज्या पद्धतीने खेचण्याचं काम भाजपाचं चाललेलं आहे, आज युवाध्यक्ष आहात आपण, कसं पाहता या दृष्टीकोनातून? हे बघा, युवांचा जो विषय आहे, मी पहिलं महेश पाटील बद्दल बोलतो की जो तालुका प्रमुख होते त्यांनी पक्षासाठी काय पक्ष वाढवण्याचं काम केलं किंवा तालुका लेवलवर कोणते पदाधिकारी निर्माण केले, जे पण काय आहे ते युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही पदाधिकारी गोळा करण्याचे असतील, खासदार साहेबांसाठी जे पण पक्ष वाढीसाठी जे पण काय गोष्टी करण्याच्या असतील ते आम्ही केले। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज खान सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।